जसं आपण एक शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोक्यात जी कल्पना येते की महाराजांचे काही प्रसंग वगैरे, तर माझ्या डोक्यात सुद्धा तीच कल्पना होती की शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला वेगळी ऊर्जा निर्माण होते. जसं आपण बघतो की चित्रपटात म्हणा किंवा काही पुस्तकं वाचतो, त्याच्यामध्ये आपण बघता बघता आपल्याला जी कल्पना सुचत असतात की महाराजांचेही प्रसंग किंवा महाराजांच्या काही लढाया असतील. तसंच माझ्या एक पुणेकर असल्यामुळं पुण्यातील एक लाल महाल ही कन्सेप्ट होतीच माझ्या डोक्यात. पण नुसता लाल महाल करून उपयोग नाही आपल्याला. ते शिवाजी महाराजांनी जसं शाहिस्तेखानाची बोटं त्या ठिकाणी कापली होती आपण असं ऐकतो, तर तोच प्रसंग दाखवायचा असं माझ्या पहिल्यापासून एक जरा डोक्यात होतंच. आणि या देखाव्याला जो कालावधी लागलेला आहे साधारण 1 महिना मी या देखाव्याचं काम घरामध्ये करत होतो. म्हणजे गणपती जसे 27 तारखेला बसणार होते तर मी मागच्या महिन्याच्या 27 तारखेपासून या देखाव्याची सुरुवात केली होती. आणि हा जो देखावा करण्यामागचा अजून एक मेन मुद्दा असा होता की आपण जो आत्ता शनिवारवाड्याच्या इथे जो कसबा पेठेच्या इथं लाल महाल स्थित आहे, तर तो जो दिसतो आपल्याला तो फक्त 2 साईडनी दिसतो. तो मी हा 4ही साईडनी करायचा प्रयत्न केला की बाबा गोल फिरून जर आपण बघितला तर 4ही साईडनी जसा आपल्याला लाल महाल दिसेल तर तसा हा आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.